नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट बिल्डर अकॅडमीमध्ये. मायसेल्फ सूरज थोरात. आजचा जो आपला टॉपिक आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, GS2 मधला जो इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट आहे ना, तर ह्या इंटरनॅशनल रिलेशनच्या पार्टमध्ये प्रॉब्लेम विथ इंडियाज फ्री ट्रेड ॲग्रीमेंट स्ट्रॅटेजी याच्याबद्दल डायमेन्शन्स डिस्कस करणार आहोत. हे जे आर्टिकल आहे ना, तर इंडियानं काय केलेलं आहे की भरपूर साऱ्या देशांबरोबर की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. मग रिसेंटली तुम्ही ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड वगैरे असेल किंवा युरोपियन युनियन असेल, त्याचं एक्झाम्पल ह्या पर्स्पेक्टिव्हनं बघू शकता. किंवा जो टॉपिकचा कंटेक्स्ट आहे ना, तर त्याला आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कनेक्ट करू शकतो. मग सिलेबसमध्ये जर बघितलं तर ज्या काही बायोलॅटरल किंवा मल्टीलॅटरल ग्रुपिंग वगैरे, तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण काय करू शकतो, ह्या टॉपिकला GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण त्याला कनेक्ट करू शकतो. चला तर मग आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया. डायरेक्टली टॉपिकला स्टार्ट करण्याच्या आधी ही आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. जर तुम्हाला ह्या आर्टिकलचं PDF पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी स्कॅन करून PDF ॲक्सेस करू शकता किंवा डाउनलोड सुद्धा करू शकता. मग आपला जो टॉपिक आहे ना, द प्रॉब्लेम विथ इंडियाज फ्री ट्रेड ॲग्रीमेंट स्ट्रॅटेजी, तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय बघणार आहोत की इंडियाची जी काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं एक सेंट्रल इश्यू आहे तो आपण पहिल्यांदा फाइंड आउट करूया. ठीक आहे. मग ह्या टॉपिकची सुरुवात करत असताना आपण एका सोप्या क्वेश्चन बसनं आपल्या टॉपिकला सुरुवात करूया की भारतानं काय केलेलं आहे माहिती का, की वेगवेगळ्या देशांबरोबर ना की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट त्या ठिकाणी साईन केलेलं आहे. मग हे अशा पद्धतीच्या ज्या काही ॲग्रीमेंट वगैरे आहेत तर ते भारत का साईन करत असतो? कारण आपल्याला काय करायचं असतं माहिती का, की आपल्या इंडस्ट्रीज किंवा इकॉनॉमी जी तर त्यांना ग्रो करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी काय करत असतो भारत, दुसऱ्या कंट्री बरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन करत असतो. मग हे जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहेत तर ते काय आहेत ते आपण बघूया. आता असं कन्सिडर करा, दोन किंवा त्या ठिकाणी ना दोनपेक्षा जास्त देश वगैरे आहेत आणि यांच्यामध्ये जे काही ट्रेड बॅरियर्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इम्पोर्ट ड्युटीज असतील किंवा त्याच्यामधल्या त्या कंट्रीजमधले टॅरिफ वगैरे असेल, तर हे कमी करण्याचं काम कशाच्या मार्फत केलं जातं, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मधनं केलं जातं. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर समजून सांगायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा, इथं कंट्री A आहे आणि इथं कंट्री B आहे. मग काय होतं माहितीये का, की ए कंट्रीचं जर स्ट्रॉंग त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग बेस जर असेल, मग ह्या कंट्री ए मधनं मोठ्या प्रमाणामध्ये B कंट्रीमध्ये, म्हणजे अशा कंट्रीमध्ये ज्यांच्याकडं स्ट्रॉंग मॅन्युफॅक्चरिंग बेस नाहीये किंवा इकॉनॉमी तेवढी डेव्हलप झाली नाहीये किंवा ऍडव्हान्स इकॉनॉमी त्या ठिकाणी नाहीये, मग ह्या कंट्रीमध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग होणारे प्रोडक्ट आहेत तर ऑटोमॅटिकली काय होतं की मार्केटच्या शोधामध्ये ह्या B कंट्रीमध्ये त्या ठिकाणी डम्पिंग त्या ठिकाणी केल्या जाते. मग अशा पद्धतीचं डम्पिंग जर रोखायचं असेल ह्या B कंट्रीला आणि तिथल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्यांचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी करायचं असेल, तर मग B कंट्री काय करत असते माहिती का, ए कंट्रीमधनं येणारे जे काही इम्पोर्ट्स वगैरे आहेत तर त्यांच्यावर बॅरियर किंवा रेस्ट्रिक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतं. तर ह्याच बॅरियरला किंवा रेस्ट्रिक्शनला काय म्हणतात, ट्रेड बॅरियर असं म्हणतात. ठीक आहे. मग हे ट्रेड बॅरियर जे असतात ना, तर हे कशाच्या स्वरूपामध्ये असतात, एक तर त्या ठिकाणी इम्पोर्ट ड्युटीजच्या माध्यमामध्ये असतात किंवा टॅरिफच्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी ते बॅरियर त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केले जातात. आणि हे जे बॅरियर असतात ना, तर हे इकॉनॉमिक बॅरियर असतात. मग त्यावेळेस काय केलं जातं माहितीये का, की दोन कंट्रीमधला जो काही ट्रेड वगैरे आहे किंवा एका कंट्रीमधला जर मार्केटचं ऍक्सेस दुसऱ्या कंट्रीला जर पाहिजे असेल, तर मग हे मार्केटचं ऍक्सेस गेन करण्यासाठी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सारखे ॲग्रीमेंट त्या ठिकाणी केले जातात. म्हणजे काय की ए कंट्रीमधला जो काही माल वगैरे आहे हा B कंट्रीमध्ये त्या ठिकाणी गुड्स वगैरे असतील किंवा सर्व्हिस वगैरे असतील तर त्या इफेक्टिव्हली किंवा इझी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकल्या जातील. मग हे करत असताना B जी कंट्री आहे ना, तर ती टोटली त्या ठिकाणी आता सुरुवातीला काय करत असतं की B कंट्री इथल्या इंडस्ट्रीचं प्रोटेक्शन करण्यासाठी फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की 40% त्या ठिकाणी टॅरिफ लावत असेल किंवा इम्पोर्ट ड्युटीज इम्पोज करत असेल जे काही नवीन एक्सपोर्ट त्या कंट्रीमध्ये येणार आहे त्याच्यावर. मग ज्यावेळेस आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन करतो ना, तर मग हा जो इम्पोर्ट किंवा जो पर्सेंटेज आहे ना, तर हा कमी होऊन काय होऊ शकतो माहितीये का, की 2% म्हणा किंवा 3% म्हणा किंवा 5% त्याच्यावर येऊ शकतो. ठीक आहे. मग रेसिप्रोकली काय होतं माहितीये का, B कंट्रीला ग्रो करण्यासाठी सुद्धा त्यांचा जो काही समजा तिथल्या इंडस्ट्रीज वगैरे त्यांच्या प्रोडक्ट सुद्धा ते काय करू शकतात, ए कंट्रीमध्ये पाठवू शकतात. आणि सिमिलरली ए कंट्रीला सुद्धा काय मिळतं माहितीये का, B कंट्रीमध्ये जे काही मार्केट आहे तर त्या मार्केटमध्ये त्यांचे गुड्स किंवा सर्व्हिसेस त्या ठिकाणी विकण्यासाठी तुलनेनं त्यांना इझी ऍक्सेस त्या ठिकाणी अवेलेबल होतो. ही जी सगळी कन्सेप्शन आहे ना, तर याला आपण काय म्हणूया, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कशा पद्धतीनं वर्कआउट करतं
त्यानंतर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय. मग असं करण्यासाठी ना इंडियानं काय केलेलं आहे माहितीये का, की एशियन असेल, जपान असेल, साऊथ कोरिया असेल, सिंगापूर वगैरे असेल, तर अशा वेगवेगळ्या एशियन पार्टनर बरोबर त्या ठिकाणी FTA साईन केलेलं आहे. मग रिसेंटली तुम्ही जर बघितलं नसेल तर ह्या कंट्री बरोबर युनायटेड अरब इमिरेट्स वगैरे असेल, ऑस्ट्रेलिया असेल, त्यानंतर युनायटेड किंगडम असेल, युरोपियन युनियन असेल किंवा न्यूझीलंड वगैरे असेल, तर रिसेंटली आपण बघितलेली मागच्या वर्षामध्ये इंडियाने काय केलेले या कंट्रीज बरोबर FTA साईन केलेलं आहे. मग याचा जर पर्पज बघितला तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रेड एंगेजमेंट जी आहे तर ती ट्रेड एंगेजमेंट वाढवणं त्याच्यासाठी हे FTA साईन केलेले असतात. मग याच्यामुळे काय होतं माहितीये का, मार्केटचं ऍक्सेस सुद्धा त्या ठिकाणी वाढतं. इंडियन जे एक्सपोर्ट्स आहेत तर ते प्रमोट करण्यासाठी सुद्धा इंडियन एक्सपोर्टरला त्या ठिकाणी चालना मिळते. इंडियाची इकॉनॉमी सुद्धा त्याच्यामधनं ग्रो होत असते. आणि फायनली जे काही मोठं त्याच्यामधलं टार्गेट आहे किंवा ब्रॉडर टार्गेट आहे, ग्लोबल व्हॅल्यू चेन मध्ये इंटिग्रेशन सुद्धा या FTA मार्फत त्या ठिकाणी होण्यासाठी मदत होते. ठीक आहे. पण इथं ना एक महत्वाचा आपण डिफरन्स त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे की फॉर एक्झाम्पल समजा फॉरेन मार्केट्सनं त्या ठिकाणी आपल्या कंट्रीमधले त्या ठिकाणी ट्रेड बॅरियर जे ते कमी केलेले असतील, टॅरिफ कमी केलेलं असेल किंवा त्यांचे जे काही म्हणजे डोअर्स आहेत इंडियन प्रोडक्ट्स आहेत ते त्या ठिकाणी ओपन करून दिलेले असतील. पण याचा अर्थ असा होतो का की हे सगळं ओपन झाल्यामुळं किंवा FTA साईन झाल्यामुळं इंडियन प्रोडक्ट जे आहेत तर ऑटोमॅटिकली त्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकले जातील, तर त्याचा बिलकुल असा अर्थ होत नाहीये. तर ते प्रोडक्ट म्हणजे भारतीय प्रोडक्ट जे आहेत तर त्या कंट्रीमध्ये विकले जाण्यासाठी फक्त FTA साईन करणं गरजेचं नाहीये, तर त्याच्याबरोबर आपल्याला इंडियन प्रोडक्टची जी काही प्रोडक्ट क्वालिटी आहे तर ती सुद्धा त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्राइस कम्पिटेटिव्हनेस हा सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे असं नको व्हायला इंडियामध्ये त्या प्रोडक्टची जी काही प्राइस आहे तर ती तुलनेने जास्त आहे म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये, आणि तेच सेम प्रोडक्ट समजा त्या कंट्रीमध्ये जर मॅन्युफॅक्चरिंग होत असेल तर त्याची प्राइस इंडियन प्रोडक्टपेक्षा त्या ठिकाणी कमी आहे. मग ऑब्व्हियसली कस्टमर जे असतात ना तर ते प्राइस कम्पेरेबिलिटी करत असतात, प्राइसचं कम्पॅरिझन त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यावरनं जर त्यांना प्रोडक्टची क्वालिटी आणि प्राइस म्हणजे कम्पॅरिझन केल्यानंतर त्यांना जर असं लक्षात आलं इंडियन प्रोडक्टपेक्षा किंवा जे काही इम्पोर्ट झालेले प्रोडक्ट आहेत त्याच्यापेक्षा स्वतःच्या कंट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेले जे प्रोडक्ट आहेत ते क्वालिटीच्या तुलनेमध्ये चांगले आहेत आणि स्वस्त सुद्धा आहेत. मग कन्झ्युमर कोणत्या प्रोडक्टला प्रेफर करत की त्या कंट्रीमध्ये जे काही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर झालेले आहेत त्या प्रोडक्टला ते प्रेफर करतील. मग त्याच्याबरोबर म्हणजे प्रोडक्टची क्वालिटी बरोबर त्याच्याबरोबर प्राइस सुद्धा त्याचं कम्पिटिटिव्हनेस चेक केलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये जी काही टेक्नॉलॉजी आहे ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे का ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी आहे या सुद्धा गोष्टी चेक केल्या जातात. त्यानंतर डिलिव्हरी सिस्टीम असेल एखाद्या प्रोडक्टची की किती इझिली तो प्रोडक्ट त्या कंट्रीमध्ये अवेलेबल होतोय किंवा ग्लोबल कम्पिटेटिव्हनेस सुद्धा त्या ठिकाणी चेक केला जातो. म्हणजे काय की एखादी जर कंट्री असेल म्हणजे इंडियासारख्या कंट्रीनं काय केलेलं जसं आपल्याला माहिती आहे UAE बरोबर, ऑस्ट्रेलिया बरोबर, युनायटेड किंगडम बरोबर, युरोपियन युनियन बरोबर किंवा न्यूझीलंड बरोबर सुद्धा त्या ठिकाणी FTA साईन केलेला आहे. मग सिमिलरली ज्यावेळेस आपण ऑस्ट्रेलियाचा विचार करतो तर त्यांनी मग दुसरे जे काही कंट्रीज वगैरे असतील आयदर युरोपियन युनियन असेल, न्यूझीलंड बरोबर असेल किंवा बाकीच्या ज्या काही कंट्रीज वगैरे आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा त्या ठिकाणी FTA साईन केलेला असेल. मग इंडियामधला एखादा प्रोडक्ट वगैरे आहे किंवा न्यूझीलंड मधलं सेम प्रोडक्ट त्या ठिकाणी आहे, मग त्यांचा ग्लोबल कम्पिटेटिव्हनेस सुद्धा त्या ठिकाणी चेक केला जातो किंवा कम्पेअर केला जातं. उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला सांगितलं एखादी भारतीय कंपनी आहे, मग भारतीय कंपनीला समजा जर साऊथ कोरियासारख्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी जर टॅरिफ कन्सेशन मिळालेलं असेल, मग फक्त त्या प्रोडक्टची कॉस्ट त्या ठिकाणी जर जास्त असेल किंवा प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ही दोन कंट्रीमधले जे काही कंपॅरिझन वगैरे त्याच्यापेक्षा जर इंडियन प्रोडक्टची क्वालिटी आणि कॉस्ट हे दोन्ही सुद्धा समजा त्या लेवलवर जर नसतील ना तर मग त्या ठिकाणी इंडियन कंपनीचा जो एक्सपोर्ट आहे तो ऑटोमॅटिकली फक्त FTA साईन केल्यामुळं ग्रो होऊ शकणार नाही किंवा तो वाढू शकणार नाही. त्यामुळं हा जो सेंट्रल इश्यू आहे ना किंवा ही जे आर्टिकल आहे तर ह्या आर्टिकलचा सेंट्रल इश्यूच हा असा आहे की भारत त्या ठिकाणी फक्त FTA म्हणजे FTA साईन केल्यानंतर मार्केट ऍक्सेस त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट म्हणून यूज करू शकतं. पण डोमेस्टिक कम्पिटेटिव्हनेस त्या ठिकाणी जर इंडियन कंपनीचा जर मजबूत नसेल किंवा स्ट्रॉंग जर नसेल तर आपल्याला FTA साईन केल्यानंतर मिळणारा जो फायदा आहे जो बेनिफिट्स वगैरे आहेत ते त्या ठिकाणी मिळणार नाहीत. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे की मग याचं रिझन काय आहे की कशामुळे समजा इंडियन कंपनी जे आहेत तर यांचं डोमेस्टिक कम्पिटेटिव्हनेस स्ट्रॉंग नाहीये किंवा आपले जे प्रोडक्ट वगैरे आहेत हे बाकीच्या कंट्रीमध्ये त्या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये विकले जात नाहीत किंवा त्यांचं ऍक्सेप्टन्स तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीये. मग त्याचा फायदा इनडायरेक्टली मग इंडियन कंपनीला कशामुळे होत नाही तर त्याची आपण त्या ठिकाणी रिझन बघूयात. आता नेक्स्ट पॉईंट आपला आहे वायडनिंग ट्रेड डिफिसिट, FTA नॉट डिलिव्हरिंग एक्सपेक्टेड रिझल्ट. मग हे कशामुळं
ऍक्च्युअली रिझल्ट डिलिव्हर करत नाहीत, आपण ते बघूया. आता ट्रेड डिफिसिट म्हणजे काय, की एखाद्या देशाकडनं आपण जितकी एक्सपोर्ट करत असतो ना, किंवा जितक्या प्रमाणामध्ये किंवा जितक्या क्वांटिटीमध्ये आपण एक्सपोर्ट करत असतो, मग सिमिलरली इथं दोन कंट्री कन्सिडर करा, कंट्री ए आणि कंट्री बी. आता असं कन्सिडर करा की कंट्री ए जी ही इंडिया आहे, किंवा हा दुसरा काय आहे की हा न्यूझीलंड वगैरे आहे. मग ह्या दोघांमधला जो ट्रेड वगैरे आहे ना, तर हा 2 वे ट्रेड आहे. मग इंडिया काय करतं माहितीये का, त्याचं जो एक्सपोर्ट आहे ना, तर जवळपास 10 बिलियन त्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट वगैरे करत असेल, आणि त्याच कंट्रीकडनं काय करत असेल माहितीये का, की मोठ्या प्रमाणामध्ये जो काही इम्पोर्ट वगैरे आहे, जवळपास हा 15 बिलियनचा इम्पोर्ट जर त्या कंट्रीमधनं करत असेल, तर याच्यामधनं काय होतं माहितीये का, नेट ट्रेड डिफिसिट जो असतो ना, तर हा $5 बिलियन त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड डिफिसिट बघायला मिळतो. मग याच्यामुळे सुद्धा काय होतं माहितीये का, की जरी एफटीए साईन केलेला असेल, तरी आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की दुसऱ्या कंट्रीकडनं जे काही म्हणजे त्यांची प्रोडक्टची क्वालिटी असेल, त्या प्रोडक्टची कॉस्ट वगैरे असेल, किंवा कम्पिटिटिव्हनेस असेल, तर हे निगेटिव्हली इंडियासारख्या कंट्रीजला त्या ठिकाणी अफेक्ट करणं, म्हणजे अफेक्ट करते का, हे सुद्धा त्याचं अनालिसिस मध्ये बघितलं पाहिजे. आता ज्यावेळेस आपण एशियनचा विचार करतो ना, तर एशियनमध्ये ज्यावेळेस आपण 2012चा ज्यावेळेस विचार करतो, आपल्याकडे जी म्हणजे डेटा अवेलेबल आहे 2012 मध्ये ट्रेड डिफिसिट किती होती आणि रिसेंटली 2025 मध्ये ट्रेड डिफिसिट किती होती, तर आपल्याला असं लक्षात येईल, एशियन बरोबर 2012 मध्ये आपली जी ट्रेड डिफिसिट होती ना, तर ही जवळपास $10.4 बिलियन एवढी ट्रेड डिफिसिट होती. मग एशियन बरोबर आपण ऑलरेडी त्या ठिकाणी फ्री ट्रेड अग्रीमेंट साईन केलेला आहे, पण याचा निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस काय झाला माहिती का, 2025 पर्यंत आपली जी काही ट्रेड डिफिसिट आहे एशियन कंट्री बरोबर, ही वाढून जवळपास म्हणजे 10.4 बिलियन पासून वाढून ती काय झालेली आहे, $51.2 बिलियन एवढी त्या ठिकाणी झालेली आहे. मग याचा आपल्याला या ठिकाणी क्लिअर इम्प्लिकेशन त्याच्यामधनं आपण काढू शकतो. एशियनकडनं जो काही आपण इम्पोर्ट करतोय ना, तर तो जास्त प्रमाणामध्ये आपला इम्पोर्ट आहे, आणि इंडियाचा जो काही एक्सपोर्ट आहे कम्पॅरेटिव्हली हा लेस एक्सपोर्ट आपण काय करतोय, एशियन कंट्रीला करतोय. म्हणजे हे एव्हिडन्स मधनं वन ऑफ द एव्हिडन्स आहे, की ज्याच्यामधनं असं आपल्या लक्षात आलेलं आहे, की जोपर्यंत आपण इंडियाचा जो काही इंडियन इंडस्ट्रीज आहेत त्यांचा कम्पिटिटिव्हनेस वाढवत नाही, त्यांच्यामध्ये रिसर्च अँड टेक्नॉलॉजी आणत नाहीत, डेव्हलपमेंट करत नाही, इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करत नाहीत, तोपर्यंत आपलं फक्त एफटीए साईन केल्यानंतर आपण जे ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी इमॅजिनेशन केले होते, की याच्यामधनं आपलं ट्रेड कम्पिटिटिव्हनेस वाढेल, पण तो तसा झालेला नाही. मग सिमिलरली आपण इंडियाचे जे काही दुसरे पार्टनर्स वगैरे आहेत, मग जपान असेल, साऊथ कोरिया वगैरे असेल, किंवा सिंगापूर वगैरे असेल, तर यांच्याबरोबर ज्यावेळेस आपण ट्रेड डिफिसिट कम्पेअर करतो ना, तर ती आपल्याला सेम सिच्युएशन त्या ठिकाणी बघायला मिळते. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, की इथं ना आपण एक गोष्ट दुसरी सुद्धा महत्वाची लक्षात घेतली पाहिजे, की इथं फक्त ट्रेड डिफिसिट वाढलाय एवढाच त्या ठिकाणी प्रश्न नाहीये, तर या देशाचा जो काही टोटल इम्पोर्ट बास्केट आहे ना, म्हणजे तुम्हाला मी एशियन असेल, जपान असेल, साऊथ कोरिया असेल, किंवा सिंगापूर वगैरे असेल, ह्या कंट्री बरोबर आपला 2012चा ज्यावेळेस डेटा कम्पेअर करतो आणि 2025चा डेटा कम्पेअर करतो, तर आपल्याला एका साईडला असं लक्षात आलेलं आहे, की इंडियाचा इम्पोर्ट ह्या कंट्रीकडनं जास्त आहे आणि एक्सपोर्ट ह्या कंट्रीमध्ये कमी आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की त्या कंट्रीज मधलं जे काही टोटल इम्पोर्ट बास्केट आहे ना, तर त्या टोटल इम्पोर्ट बास्केटमध्ये सुद्धा इंडियाचा प्रोडक्टचा शेअर त्या ठिकाणी कमी झालेला आहे. आता उदाहरणार्थ म्हणजे काय, की एशियनची जर आपण टोटल इम्पोर्ट बास्केट जर बघितली, म्हणजे एशियन हे जे आहे हे कोणकोणत्या कंट्रीकडनं त्यांच्या स्वतःच्या कंट्रीमध्ये प्रोडक्ट इम्पोर्ट करतं, त्यांची जर टोटल इम्पोर्ट बास्केट बघितली, तर आपल्याला असं लक्षात येतं, की सुरुवातीला इंडियाचा जो शेअर होता ना, म्हणजे 2012 ते 13च्या काळामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो, तर हा इंडियाचा शेअर हा 3.14% त्या ठिकाणी होता, सॉरी 3.42% हा होता. आणि 2025चा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर हा शेअर कमी होऊन काय झालेला आहे, 3.42% वरनं कमी होऊन हा 1.71% वर झालेला आहे. म्हणजे काय, एक कंट्रीमध्ये दुसऱ्या कंट्रीचं इम्पोर्ट जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळे ट्रेड डिफिसिट क्रिएट झालेला आहे. आणि ओव्हरऑल ज्यावेळेस आपण बाकीच्या कंट्रीचा विचार करतो, ज्यांच्या बरोबर इंडियानं एफटीए साईन केलेला आहे, तर अशा कंट्रीचा जो काही टोटल इम्पोर्ट बास्केट आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, की इंडियाचा जो काही प्रोडक्टचा जो शेअर आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो. यामुळं एफटीमुळे एका साईडला आपण असं म्हणू शकतो, की टॅरिफ जरी कमी झालेले असतील, पण इंडियन प्रोडक्टची जी काही रिलेटिव्ह कॉम्पिटेटिव्हनेस आहे ना, तर ती आपल्याला त्या प्रमाणामध्ये वाढलेली त्या ठिकाणी बघायला मिळत नाहीये. उलट काय झालेलं आहे, फॉरेन प्रोडक्टसाठी ना इंडियन मार्केट अधिक त्या ठिकाणी ऍक्सेसिबल झालेलं आहे. त्यामुळं काही ज्या एफटीए आहेत ना, ते हा भारतासाठी एक्सपोर्ट ड्रायव्हन होण्यापेक्षा ना त्या ठिकाणी इम्पोर्ट ड्रायव्हन त्या ठिकाणी बनलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
म्हणजे आपला FTA साईन करण्याचा इंडियन गव्हर्नमेंटचा मेन त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह काय होता की इंडियाला एक्सपोर्ट ड्रायव्हन इकॉनॉमिक बनवणं. ठीक आहे, पण उलट त्याचं काय झालेलं आहे, ज्यावेळेस आपण अशा कंट्रीचा विचार करतो, एशियन असेल, जपान असेल, साऊथ कोरिया असेल किंवा सिंगापूर असेल, तर निगेटिव्ह ट्रेड डेफिसिट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. त्यामुळं एक्सपोर्ट ड्रायव्हन इंडस्ट्रीपेक्षा आपण त्या ठिकाणी इम्पोर्ट डिपेंडंट जास्त बनलेलो आहोत किंवा इम्पोर्ट ड्रायव्हन आपली इकॉनॉमी त्या ठिकाणी बनलेली आहे. मग याच्यासाठी आता ही जी सगळी सिच्युएशन तुम्हाला मी सांगितली ना, तर मग याचे रिझन काय आहेत आपण त्या ठिकाणी बघूया. म्हणजे कशामुळं FTAचे जे काही मेन ऑब्जेक्टिव्ह आपण त्या ठिकाणी ठरवले होते ते, आणि दुसऱ्या साईडला त्याची जी रियालिटी आहे याच्यामध्ये मिसमॅच काय आहे हे आपण बघूया. मग याचं उत्तर म्हणजे काय की पहिली गोष्ट म्हणजे FTA मध्ये असलेलं बेसिक लिमिटेशन्स. आता आपण जर बघितलं ना तर आपल्याला FTA फक्त त्या ठिकाणी टॅरिफ कमी करू शकतं, तर एवढंच त्या FTAचा पर्पज असतो. पण एखाद्या देशाची समजा जर मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी जी आहे ना, तर ही आपण एका वर्षामध्ये म्हणा किंवा 2 वर्षामध्ये म्हणा किंवा एका दिवसामध्ये म्हणा त्या ठिकाणी आपण काय करू शकत नाही, म्हणजे वाढवू शकत नाही. आता उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण भारताच्या कंपनीचा विचार करतो ना, म्हणजे त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं, आणि बाकीच्या कंट्रीचा विचार करतो, जपान असेल, साऊथ कोरिया असेल, सिंगापूर वगैरे असेल, तर कम्पॅरेटिव्हली इंडियन प्रोडक्ट जे आहेत ना किंवा इंडियन प्रोडक्टचा जर कॉस्ट आहे ना, तर ते कॉस्ट त्या कंट्रीजमध्ये जास्त आहे. त्यानंतर त्याची टेक्नॉलॉजी आपण इंडियामध्ये जी यूज करतो, तर ही मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा रिसेंटली जे टेक्नॉलॉजी त्या कंट्रीमध्ये यूज केल्या जाते, तर त्या टेक्नॉलॉजिकली डिफिशियंट सुद्धा आपण त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट असू शकते की ट्रान्सपोर्टेशन सुद्धा आहे. म्हणजे इंडियामधनं एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्ट बाहेर पडल्यानंतर त्या दुसऱ्या कंट्रीमध्ये पोहोचेपर्यंत लागणारा जो लॉजिस्टिक डिले आहे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो की हा लॉजिस्टिक डिले सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त आहे. मग आयदर पोर्टवर त्या ठिकाणी डिले होत असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या ज्या काही फॅसिलिटीज वगैरे आहेत, मग इंडियामध्ये कंटिन्युअसली जे काही इंटरप्शन वगैरे होत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये स्ट्राईक्स वगैरे होत असतील, त्या गोष्टी असतील, ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू वगैरे असेल, समजा रोडची त्या ठिकाणी क्वालिटी जर चांगली नसेल, मग एका प्लेसवरनं दुसऱ्या प्लेसमध्ये जाण्यासाठी समजा जर चांगले रोड अवेलेबल असतील, तर अशा सिच्युएशनमध्ये आपण 1 ते 2 दिवसामध्ये ही ट्रान्सपोर्टेशन अचीव्ह करू शकत असू. पण ज्यावेळेस आपण इंडियन रोडचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ह्याच 1 ते 2 दिवसाच्या ऐवजी आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रोडक्ट त्या डेस्टिनेशनवर गेलेला दिसतो. मग सिमिलरली इंडियन पोर्टवरनं क्लिअरन्स वगैरे असेल आणि दुसऱ्या देशापर्यंत जाण्यासाठी जे काही शिपमेंट वगैरे असतील, तर आणि फायनली ज्या कंट्रीमध्ये डिलिव्हर प्रोडक्ट होतो, तर तिथपर्यंत लागणारा जो हा लॉजिस्टिक डिले आहे ना, तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये अफेक्ट करत असतात. ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून FTA जे आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला कन्सेशन प्रोव्हाइड करू शकतं, पण जापनीज बायर जे आहेत ना, तर मग अशा वेळेस काय करते माहिती का, ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रॉब्लेममुळे जापनीज मधले जे काही सिटिझन्स वगैरे असतील किंवा त्या कंट्रीमध्ये ते बायर्स वगैरे असतील, तर ऑटोमॅटिकली त्या प्रोडक्ट अनअवेलेबिलिटीमुळे किंवा प्रोडक्टचं कम्पिटेटिव्हनेस कमी असल्यामुळं, टेक्नॉलॉजिकली तो प्रोडक्ट मॉडर्न नसल्यामुळं, तर ते दुसऱ्या कंट्रीचा प्रोडक्ट त्या ठिकाणी चूज करू शकतात. त्यानंतर याच्यामधला दुसरा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम म्हणजे काय की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जी स्केल आहे, तर त्याच्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला डिफिशियन्सी बघायला मिळते. त्यानंतर लॉजिस्टिक्सचा कॉस्ट सुद्धा इंडियामध्ये जास्त आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं माहिती का, एकतर आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करत नाही, त्यामुळे सुद्धा त्या प्रोडक्टचं प्राइस त्या ठिकाणी वाढते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की लॉजिस्टिकचा जो काही कॉस्ट आहे ना, तो सुद्धा वाढतो. मग पोर्टवरचं डिले वगैरे असेल, ट्रान्सपोर्टेशनचे प्रॉब्लेम असतील, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गॅप वगैरे असेल, कॉम्प्लेक्स ऑपरेशनल प्रोसिजर वगैरे असतील, तर या सगळ्या गोष्टीमुळे एक्सपोर्टची जी काही कम्पिटेटिव्हनेस आहे, तर ती ऑलरेडी त्या ठिकाणी कमी आपल्याला बघायला मिळते. मग दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस आपण FTA पार्टनर्स जे आहेत, तर त्यांच्या कंपनीचा, त्यांच्या देशातल्या कंपनीचा विचार करतो, तर ह्या कम्पॅरेटिव्हली इंडियन कंपनीपेक्षा इफिशियंट आहेत. त्यानंतर टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स कंपनी आहेत, आणि त्यांचं जे काही प्रोडक्शन वगैरे आहे, तर इंडियन कंपनीपेक्षा हे लार्ज स्केलवर त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन बघायला मिळतं. ज्यावेळेस एखाद्या प्रोडक्टचं प्रोडक्शन लार्ज स्केलवर होतं, तर तो इकॉनॉमिकली व्हायबल सुद्धा तो प्रोडक्ट त्या ठिकाणी बनतो. तर हे सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याची जी प्रोडक्ट आहे ना, तर ती भारतामध्ये येऊन ऑटोमॅटिकली काय होते माहिती का, की इंडियन प्रोडक्टपेक्षा आपल्याला ते स्वस्तामध्ये अवेलेबल होतात. म्हणून एखाद्या कंझ्युमरची मेंटॅलिटी किंवा टेंडन्सी कशा पद्धतीने असतं, आता तुम्ही बघा, एक सिमिलर समजा होम अप्लायन्स वगैरे आहे, इंडियन कंपनीने बनवलेलं होम अप्लायन्स असेल त्या ठिकाणी, आणि चायनीज कंपनी असेल किंवा दुसऱ्या एखाद्या कंट्रीजमध्ये कंपनीनं इंडियामध्ये त्यांचं जर होम अप्लायन्स त्या ठिकाणी लॉन्च केलेलं असेल, त्यांच्याकडे अवेलेबल असणारी टेक्नॉलॉजी आणि इंडियामध्ये अवेलेबल असलेलं जे काही मिक्सर आहे, भारतामध्ये जर मिक्सर बघितलं ना, तर सेम सिमिलर नॉईस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो.
पण कम्पॅरेटिव्हली ज्यावेळेस आपण बाकीच्या कंट्रीच्या मिक्सर ग्राइंडरचा विचार करतो, त्यांनी मिक्सर बरोबर काय केलेलं आहे, फूड प्रोसेसर म्हणा, मिक्सर ग्राइंडर म्हणा, ज्युसर वगैरे म्हणा, अशा पद्धतीच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत किंवा सप्लिमेंटरी प्रोडक्टमध्ये ऍड ऑन केलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, तर यामुळे काय होतं माहितीये का, की इंडियाच्या प्रोडक्टचा कॉम्पिटिटिव्हनेस ऑलरेडी त्या ठिकाणी कमी होतो. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या ठिकाणी आपण कमी करतोय, म्हणजे कमी पडतोय. ठीक आहे, म्हणून भारतासारख्या कंट्रीचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो फक्त त्या ठिकाणी FTA निगोशिएशन करण्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये, तर खरी समस्या जी याच्यामध्ये आहे ना, तर डोमेस्टिक प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी जी आहे किंवा इंडियाच्या ज्या काही कंपनीज आहेत, तर त्यांची प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग बेस जो आहे ना, तर हा कम्पॅरेटिव्हली कमी आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत ना, तर ह्या ग्लोबल कॉम्पिटिशनसाठी जर त्या ठिकाणी तयार नसतील, मग तुम्ही किती जरी चांगले FTA एक्सपोर्ट वाढवण्यासाठी जर तुम्ही साईन केलेले असतील, किती जरी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निगोशिएशन्स केलेले असतील, पण त्यामुळं FTA करण्यापूर्वी आपल्याला काय करण्याची गरज आहे, एकतर म्हणजे काय, की डोमेस्टिक इंडस्ट्री आणि त्या डोमेस्टिक इंडस्ट्रीचा कम्पिटिटिव्हनेस त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे किंवा चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे ग्लोबल व्हॅल्यू चेन इंटिग्रेशन अजम्पशन वर्सेस रियालिटी. आता ग्लोबल व्हॅल्यू चेन इंटिग्रेशन जे आहे ना, तर हे म्हणजे काय माहितीये का, आता सोप्या भाषेमध्ये आपण मी तुम्हाला समजून सांगतो. आता असं कन्सिडर करा की एखादी कंट्री आहे आणि त्या कंट्रीचा जो प्रोडक्ट आहे ना, तर ह्या एका कंट्रीमध्ये तयार होत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मोबाईल फोनचा आपण काय करूया, एक्झाम्पल त्या ठिकाणी घेऊया. मोबाईल फोन आहे, मग मोबाईल फोनचं ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग होत असताना, तर मग कधी कधी काय होतं माहितीये का, ती त्या मोबाईल फोनची जी काही डिझाईन आहे ती एका कंट्रीमध्ये तयार होत असते. त्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं जे काही प्रोसेसर आहे, तर ते एका कंट्रीमध्ये क्रिएट होत असतं. त्यानंतर त्याची जी काही स्क्रीन वगैरे आहे किंवा त्याची जी बॉडी वगैरे आहे, तर ती एका कंट्रीमध्ये क्रिएट होत असते. आणि त्यानंतर त्याचं जे काही फायनल असेंब्ली जे आहे, तर ही एका कंट्रीमध्ये क्रिएट होत असते. ठीक आहे, तर मग आपण काय बघितलं, एक सिंगल मोबाईल फोन आहे, पण त्याचे जे काही वेगवेगळे कंपोनंट असतील, त्याचे पार्ट्स वगैरे असतील, त्याचं डिझाईन असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट वगैरे असेल, त्याचं असेंब्ली वगैरे असेल, तर हे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये त्या ठिकाणी क्रिएट होतं. ही जी संपूर्ण इंटरनॅशनल प्रोडक्ट नेटवर्क आहे ना, तर यालाच आपण काय म्हणतो माहिती आहे का, की ग्लोबल सप्लाय चेन किंवा ग्लोबल व्हॅल्यू चेन असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. मग पॉलिसी लेवलवर त्या ठिकाणी ना एक अजम्पशन असा होता की ज्यावेळेस इंडिया FTA साईन केलं ना, तर FTA साईन केल्यानंतर इंडियन कंपनीज ज्या आहेत, तर ह्या इंडियन कंपनीजला इझिली ग्लोबल मार्केटमध्ये त्या ठिकाणी किंवा ग्लोबल प्रोडक्ट नेटवर्कमध्ये त्या ठिकाणी आपोआप किंवा इझी ऍक्सेस त्या ठिकाणी अवेलेबल होईल. कारण टॅरिफ त्या ठिकाणी कमी होतील, रॉ मटेरियल त्या ठिकाणी इझिली अवेलेबल असू शकतं किंवा कंपोनंटची जी काही मुवमेंट आहे ना, तर अशा पद्धतीच्या FTA मधनं किंवा टॅरिफ कमी झाल्यामुळे म्हणा किंवा इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केल्या गेल्यामुळे म्हणा, की ही कंपोनंटची मुवमेंट हे त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली वाढेल. आणि भारतामध्ये सुद्धा इंटरनॅशनल कंपनी ज्या आहेत ना, त्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करतील. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये काय होतं, अजम्पशन होतं. पण ज्यावेळेस आपण रियालिटी चेक करतो किंवा डेटा आपण बघतो, त्यावेळेस आपल्याला त्याच्यामधनं वेगळी रियालिटी कळते. मग ज्यावेळेस आपण ग्लोबल व्हॅल्यू चेन रिलेटेड ट्रेडचा विचार करतो ना, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की इंडियाचा जो काही हा शेअर आहे, तर हा ऑलरेडी ज्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं की 2012-13 आणि 2025-26 डेटाचा विचार करतो, तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ग्लोबल व्हॅल्यू चेन रिलेटेड जो इंडियाचा ट्रेड आहे, त्याचं जे काही पर्सेंटेज वगैरे आहे, तर इंडियाचं पर्सेंटेज सुरुवातीला जे काही 37.3% हे जे पर्सेंटेज होतं, त्याच्यावरनं घसरून किती झालेलं आहे, 34.38% एवढं कमी झालेलं आहे. ठीक आहे, मग बाकीच्या ज्या काही कंट्रीज वगैरे असतील, साऊथ कोरिया असेल, जपान असेल, इंडोनेशिया असेल, कंबोडिया वगैरे असेल, तर यासारखे अनेक जे इंडियाचे फ्री ट्रेड पार्टनर्स वगैरे आहेत, तर सोबत सुद्धा ना त्यांचं काय झालेलं आहे, इंटिग्रेशन जे आहे ग्लोबल व्हॅल्यू चेन मध्ये, ते सुद्धा कमी झालेलं आहे. आणि मलेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स वगैरे असेल, तर यांच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लिमिटेड इम्प्रूव्हमेंट बघायला मिळालेली आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की FTA जो आहे ना, तर हा ग्लोबल व्हॅल्यू चेन इंटिग्रेशनसाठी युजफुल असू शकतो, पण तो त्या ठिकाणी एक तेवढाच सिंगल फॅक्टर त्या ठिकाणी नाहीये. हे करत असताना भारताला काय करण्याची गरज आहे माहितीये का, की जे काही कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी जर वाढवायचं असेल, तर आपल्याला बाकीच्या गोष्टी किंवा फॅसिलिटी सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की फक्त इज ऑफ डुईंग बिझनेस हे पेपरवर असणं त्या ठिकाणी गरजेचं नाहीये, तर ते रिअलिटीमध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. मग तुमची बेसिक फॅसिलिटी असेल, म्हणजे एखाद्या प्रोडक्ट म्हणजे एखाद्या कंपनीला त्या ठिकाणी साईटसाठी प्रत्येक वेळेस लोकेशन जर चेंज करावं लागत असेल, म्हणजे आपण भरपूर वेळेस असं बघितलेलं आहे
की महाराष्ट्रामधनं गुजरातमध्ये काही प्रोजेक्ट वगैरे केले असतील. मग हे जे जाण्याचं जे काही रिझन वगैरे आहे ना, तर याच्यामध्ये काय की महाराष्ट्रामध्ये किंवा स्टेटमध्ये ना की काही मॅटरवर त्या ठिकाणी पॉलिसी अनसर्टन्टी जास्त असते. त्यामुळे काय करतात माहिती का, की अशा ज्या कंपनीज आहेत त्या कंट्रीज मधल्या कंपनीज ज्या आहेत ते काय करतात माहिती का, की फेवरेबल त्या ठिकाणी डेस्टिनेशन चूज करायला लागतात. मग त्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं की एक तर इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असेल, त्यानंतर जर तुम्हाला प्रोसेसर समजा इंडियासारख्या कंपनीमध्ये डेव्हलप करायचे असतील, पण इंडियामध्ये जर त्या ठिकाणी स्किल लेबर जर त्या ठिकाणी अवेलेबल वगैरे नसतील, तर मग अशा पद्धतीनं समजा जरी दुसऱ्या कंट्रीनं आपल्या इंडियन कंट्रीमध्ये जर फॅक्टरी टाकलेली असेल आणि स्किल लेबर जर अवेलेबल नसतील, तर त्यांचे प्रोसेसरची जी काही डेव्हलपमेंट आहे तर ती होणार नाही. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की लो रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा बेस इंडियामध्ये आहे. त्याच्या रिलेटेड फंडिंग वगैरे असतील किंवा बाकीचे जे काही पेटंट फॉर्मेशन वगैरे असतील तर हे सुद्धा इंडियामध्ये कमी आहे. त्यामुळे काय आहे की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तर ऑटोमॅटिकली आपण त्याच्यावर लो स्केलला आहोत. त्यानंतर पोर्ट असेल, ट्रान्सपोर्टेशन वगैरे असेल किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही प्रिव्हेंटिव्ह पॉलिसीज वगैरे असतील किंवा स्ट्रॉंगर सप्लाय चेन नेटवर्क वगैरे असेल, तर ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी एखादी कंट्री बघत असते. त्यामुळं FTA जरी आपण त्या ठिकाणी साईन केला इंटिग्रेशनसाठी ग्लोबल व्हॅल्यू चेन मध्ये, पण त्याच्याबरोबर समजा जर बाकीच्या फॅसिलिटी अवेलेबल नसतील तर ग्लोबल कंपनीज इंडियामध्ये त्या ठिकाणी तेवढ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत. आता उदाहरणार्थ म्हणजे काय की जसं मी तुम्हाला सांगितलं FTA मधनं आपण काय करत असतो की इम्पोर्ट ड्युटी त्या ठिकाणी कमी करत असतो. मग फक्त इम्पोर्ट ड्युटी कमी केल्यामुळं की ग्लोबल इलेक्ट्रॉनिक कंपन्या ज्या आहेत ना, तर ह्या भारतामध्ये प्रोडक्शन बेस त्या ठिकाणी निवडणार नाहीत. कारण ते म्हणजे त्या कंपन्याला भारताला जर ग्लोबल प्रोडक्शन बेस जर निवडायचं असेल तर मग त्या ठिकाणी कंपोनंट त्या ठिकाणी अवेलेबल होतात का नाही, ट्रेन वर्कफोर्स त्या ठिकाणी आहेत का नाही, इफिशियंट सप्लाय चेन त्या ठिकाणी उपलब्ध आहे का नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या कंपन्या बघत असतात. तर त्यामुळे काय होतं माहितीये का, मार्केट ऍक्सेस बरोबरनं आपल्याला काय करायला पाहिजे, प्रोडक्टची कॅपेबिलिटी सुद्धा त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे तेवढ्या इफिशियंटली आपण एखादा प्रोडक्ट इंडियामध्ये प्रोड्यूस करू शकतो का नाही किंवा तेवढ्या फॅसिलिटी आपण त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये प्रोव्हाइड करू शकतो का नाही, हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आपला टॉपिक आहे रिक्वायर्ड पॉलिसी शिफ्ट आणि लेक्चर्स टेक अवे. म्हणजे आता हा जो सगळा आपण FTAचा प्रॉब्लेम बघितलेला आहे, तर हा FTAचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा इंडियानं जे काही ऑब्जेक्टिव्ह ठेवले होते म्हणजे काय की एक्सपोर्ट कम्पिटिटिव्हनेस वाढवणं, त्यानंतर ग्लोबल व्हॅल्यू चेन मध्ये त्या ठिकाणी इंडियन कंपनीचं इंटिग्रेशन वगैरे करणं, तर त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या पॉलिसी शिफ्टवर काम करण्याची गरज आहे हे आता आपण समजून घेऊया. ठीक आहे. मग इथं आपण असं डायरेक्टली म्हणू शकतो का की सगळे जे FTA वगैरे आहेत ते त्या ठिकाणी फेल झालेले आहेत आणि डायरेक्टली आपण ह्या इंडियन कंट्रीने बाकीच्या कंट्री बरोबर केलेले जे काही फ्री ट्रेड अग्रीमेंट आहेत ते आपण थांबवायला पाहिजे, तर नाही. ह्या आर्टिकलचा सुद्धा तसा आर्ग्युमेंट नाहीये किंवा आपण सुद्धा त्या ठिकाणी वे फॉरवर्ड प्रोव्हाइड करताना तसं सजेस्ट करणार नाहीत. एका साईडला आपण जर बघितलं की FTAचा तो युजफुल आहे, पण त्याच्याकडनं समजा रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवणं आपल्याला दुसऱ्या बाजूला गरजेचं आहे. आता याच्यामधले पहिली गोष्ट म्हणजे काय किंवा पहिला रिफॉर्म कशा पद्धतीने करू शकतो की FTA स्ट्रॅटेजीला ना आपण काय करणं गरजेचं आहे, इंडियाची जी काही ब्रॉडर इंडस्ट्रियल पॉलिसी आहे त्याच्याबरोबर कनेक्ट करणं गरजेचं आहे. मग हे बघत असताना किंवा हे कनेक्ट करत असताना आपल्याला इंडियामध्ये असे कोणते सेक्टर्स वगैरे आहेत ज्याच्यामध्ये भारताला कम्पिटिटिव्हनेस त्या ठिकाणी प्राप्त आहे किंवा अवेलेबल आहे, ते सेक्टर्स आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्यानंतर असे सेक्टर आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की ज्या सेक्टरमध्ये त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी गॅप आहे किंवा कोणत्या इंडस्ट्रीजवर त्या ठिकाणी फॉरेन कम्पिटिटिव्हनेस जो आहे तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. तर अशा आपल्याला सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार की इंडियाची जी काही इंडस्ट्रियल पॉलिसी आहे तर ती ब्रॉडर पद्धतीने डेव्हलप करणं गरजेचं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की प्रत्येक सेक्टर वाईज त्या ठिकाणी असेसमेंट झालं पाहिजे, त्यावेळेसच आपल्याला FTAचे फायदे त्या प्रमाणामध्ये मिळू शकतील. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की टेक्निकल किंवा टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन सुद्धा करणं गरजेचं आहे. आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, इंडियन इंडस्ट्रीज त्या ठिकाणी जे आहेत ना की मॉडर्न मशिनरी असेल, त्यांचा रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरचा खर्च वगैरे असेल, स्किल वर्कफोर्स प्रोव्हाइड करणं असेल किंवा ऍडव्हान्स प्रोडक्शन मेथड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. याच्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटला आणि इंडस्ट्रीला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. फक्त आपण लो कॉस्ट लेबर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय तर त्याच्या बेसिसवर त्या ठिकाणी ग्लोबलच्या कंपन्या आहेत तर त्या इंडियामध्ये टिकतील किंवा सस्टेन करतील, तर तशी आपण त्या ठिकाणी डायरेक्टली गॅरंटी प्रोव्हाइड करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही. किंवा त्या कंपन्या फक्त एकच फॅक्टर त्या ठिकाणी फेवरेबल आहे म्हणून भारतामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करणार नाही. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्याला लॉजिस्टिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. आता एखादा जो काही प्रोडक्ट वगैरे आहे
तर फॅक्टरीमध्ये समजा कमी वेळेमध्ये किंवा कमी खर्चामध्ये जरी समजा डेव्हलप झालेला असेल किंवा तयार झालेला असेल, पण त्याला जसं मी तुम्हाला सांगितलं फॅक्टरीपासून त्या पोर्ट पर्यंत समजा त्याला पोहोचण्यासाठी जो लागणारा कालावधी समजा जर जास्त असेल आणि याच्यामध्ये पैसा सुद्धा जास्त लागत असेल, तर ते ग्लोबल मार्केटमध्ये त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्या प्रोडक्टची जी काही कॉस्ट आहे तर ही वाढलेली असते. त्यामुळं रोड्स असतील, रेल्वेज असेल, पोर्ट्स असेल, वेअरहाऊस असेल किंवा कस्टमरचं जे काही कस्टमच्या रिलेटेड जे काही प्रोसिजर वगैरे असेल तर ती आपल्याला दुसऱ्या साईडला इफिशियंट बनवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इंडियाला ग्लोबल व्हॅल्यू चेन मध्ये इंटिग्रेशन होण्यासाठी इंडियामध्ये स्वतःची जी काही डोमेस्टिक व्हॅल्यू चेन आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा व्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. आता फक्त जे काही इम्पोर्टेड कंपोनेंट्स वगैरे आहेत तर त्याची असेंब्ली आपण इंडियामध्ये वाढवून त्या ठिकाणी एक्सपोर्ट वाढवण्यापेक्षा त्याच्या रिलेटेड जे काही कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्यानंतर प्रोसेसरचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग असेल, टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट वगैरे असेल किंवा डिझाईनचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग वगैरे असेल तर याच्या इंडियानं स्वतःची कॉम्पिटेटिव्हनेस वाढवणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी समजा भारतानं स्वतः जर केल्या ना, त्यामुळे काय होईल की एकतर इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, त्यानंतर इंडियाची जी काही मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे किंवा स्केल आहे तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाढलेला बघायला मिळतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या सगळ्यांचा फायदा काय होऊ शकतो की एक्सपोर्ट अर्निंग सुद्धा त्या ठिकाणी वाढू शकते. त्यामुळं फायनली जाता जाता ह्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला कन्क्लुजन मध्ये जर लिहायचं असेल तर आपण कशा पद्धतीने आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करू शकतो, तर आपल्याला एक बॅलन्स त्या ठिकाणी आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. की एका साईडला आपल्याला असं सांगायचं आहे की एफटीए जरी समजा इंडियन गव्हर्नमेंट साईन करत असेल आणि एफटीए मुळे समजा जर टॅरिफ कमी होत असतील, इम्पोर्ट ड्युटीज जर कमी होत असतील किंवा एखादं मार्केट आपल्याला त्या ठिकाणी जर अवेलेबल होत असेल तर ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर आपल्याला जर सक्सेस मिळवायचा असेल तर डोमेस्टिक इंडस्ट्री सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. मग हे करत असताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ट्रेड लिबरलायझेशन बरोबर स्ट्रॉंग मॅन्युफॅक्चरिंग बेस त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी ऍडव्हान्स आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करणं गरजेचं आहे. त्यानंतर लॉजिस्टिकच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी इज ऑफ डुईंग बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला इफिशियंट लॉजिस्टिक्स क्रिएट करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला इंडियन इंडस्ट्रीचा जो काही बेस आहे, सपोर्टिंग बेस, त्याला सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर वाढवल्या तर ऑटोमॅटिकली काय होत माहितीये का की इंडियन कंपनीचं सुद्धा त्या ठिकाणी एक्सपोर्ट कॉम्पिटिटिव्हनेस वाढेल आणि इंडस्ट्रियल ट्रान्सफॉर्मेशन त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपल्याला वाढलेलं बघायला मिळेल. ठीक आहे, तर इथं हा टॉपिक आपला संपलेला आहे. तुम्हाला जर या टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपलं काय करू शकता, लेक्चरच्या सुरुवातीला जे स्कॅनर प्रोव्हाइड करण्यात आलं होतं किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार आहे, तर टेलिग्राम चॅनलच्या लिंकला जॉईन करून तुम्ही आपलं चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. त्याच्यावर बाकीचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी बेनिफिट करू शकता. तुम्हाला जर आपलं लेक्चर आवडलं असेल तर नक्की तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आपल्या युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट IRच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत भेटूया.